कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 20. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. देवदर्शनासाठी गेलेल्या त्या जोडप्याच्या आयुष्यात देवीसमोरच असा प्रसंग घडेल ज्यामुळे त्यांच्या नात्याची खरी सुरुवात होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. मागील भागात चला निघायचं का? अहो वेळ झाला तर पुन्हा गर्दी पडेल, अरुणाथराव म्हणाले. तसे सगळे मंदिरात जाण्यासाठी निघाले. थोड्याच वेळात सगळे मंदिराच्या पायथ्याजवळ आले. मावशी आईंनी पूजेसाठी नारळ, फुलं, उदबत्ती घेतली. ईशा आणि रयत पण सोबत उभे होते. मंदिरातून जाणारे येणारे लोक त्यांच्याकडे पाहत होते, कारण ते दोघं त्या पोशाखात आता नवीन कपल आहेत की काय आणि आजच लग्न झालंय असंच दिसत होते. मंदिराला खूप साऱ्या पायऱ्या होत्या. ते मंदिर एका प्रसिद्ध देवीचं होतं. अरुणाथरावांचं कुलदैवत होतं ते. त्यांनाही बरीच वर्ष झाली होती इथे देवदर्शनासाठी येऊन. सुनबाई, तू आणि अरू दोघ जण पुढे जाऊन पूजेचं नियोजन करा. अगोदर पूजा झाली म्हणजे निवांत होईल. गिरिजा मावशींनी सुलोचनाताईंना आणि अरुणाथरावांना पुढे पाठवलं. आता पुढे. ईशा मात्र मंदिर पाहण्यात बिझी होती. रयतला तर त्या लग्नाच्या जोड्यामध्ये अवघडल्यासारखं वाटत होतं. मावशाईमुळे त्याने हे सर्व सहन केलं होतं. त्याने गिरिजा मावशीकडे पाहिलं आणि विचारलं, बाय द वे मावशाई, लग्न झाल्यावर देवदर्शन का करतात? मंदिरात दुसरेही बाहेरचे लोक होते. काही नवीन लग्न झालेले जोडपे देखील देवदर्शनासाठी आले होते. काही खूप खुश दिसत होते. एकमेकांचा हात हातात धरून चालत होते, तर काही एकमेकांकडे पाहतही नव्हते. अरे, लग्न हा खेळ असतो का रे? लग्न म्हणजे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात. त्यात लग्न अरेंज पद्धतीनं झालं की मग मुलगा मुलगी एकमेकाला ओळखत नसतात. हल्ली आलंय म्हणा लव्ह मॅरेज वगैरे, पण आमच्या काळात असं काही नव्हतं बरं. घरचे लग्न लावून द्यायचे. मुलाला मुलगी आवडली काय आणि मुलीला मुलगा आवडला का, सरळ लग्न लावायचं. मग दोन अनोळखी माणसं आयुष्यभर सोबत राहावी, त्यांच्यात वाद होऊ नये, सुखदुःख वाटून घ्यावी दोघांनी, म्हणून देवदर्शनाला घेऊन जायचे. देवदर्शनाला आल्यावर जोड्या लवकर तुटत नाहीत, नातं मजबूत होतं, अशी तुझी आजी म्हणजे आमची आई म्हणायची, गिरिजा मावशी म्हणाल्या. प्रयत क्षणभर विचार करत जाग्यावरच होता. म्हणूनच मावशी आई इथे घेऊन आली आहे. त्याने ईशाकडे पाहिलं. ती अजून मंदिर पाहत चालत होती. काळ्याभोर जुन्या दगडाचं मंदिर, नाजूक रेखीव कोरीव काम, मंदिरातील माणसं, सगळं तिला वेगळं आणि आकर्षक वाटत होतं. रयतची नजर तिच्यावर पडली. मस्त लाल कलरचा शालू, गळा भरून दागिने, गोरा चेहरा, कपाळावर बाशिंग आणि दोन्ही भुवयाच्या मध्ये असलेलं गोल लहान कुंकू, हातात हिरव्या बांगड्या घालून मंदिराचं सौंदर्य डोळ्यात भरून ठेवणारी ईशा आज त्याला आकर्षक वाटत होती. ती अजूनही वर पाहत चालत होती. जणू तिचं लक्ष आता मंदिराच्या कळसावर होतं. चला पोरांनो लवकर, नाहीतर पूजेला वेळ होईल, मावशी आई बोलल्या. त्यांचा आवाज ऐकून ईशा तशीच पुढे रेगाम चालू लागली. मंदिरात पायरीवर बांगडीच्या काचा होत्या आणि तो काच ईशाच्या पायाला लागला. आह, आई ग! ईशाला वेदना जाणवली आणि तिने तसाच पाय हवेत ठेवला. एका पायावर उभं राहायला जमत नसल्यामुळे तिचा तोल जाऊन ती पडणार तोच. अगं लक्ष कुठं आहे तुझं? जरा खाली बघून चाल की. बघ, पडला की नाही पाय काचेवर? रयतने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं होतं. ईशाने रयतकडे पाहिलं. त्याने आता तिच्या वर असणारा पाय त्याच्या गुडघ्यावर घेतला होता. मावशी आई पण तिच्या जवळ आल्या. काय झालं? तिच्या पायातून येणारं रक्त पाहून मावशी आईंनी काळजीने विचारलं. मघापासून पाहतोय, सगळं लक्ष मंदिरावर होतं हिचं. आता काच घुसली आहेत पायात, असं म्हणून रयतने तिच्या पायात घुसलेली काच हळूच बाजूला काढली.
तिच्या तोंडावरून आवाज आला. तिला आता काच उपसून काढल्यामुळे जास्तच वेदना जाणवत होती. तिने तिचे डोळे भीतीने बंद केले होते आणि त्या डोळ्यातून तिच्या गुलाबी गालावर पाणी उकळत येत होतं. तिने त्याचा कोट हातात गच्च पकडला होता. मावशी आई तर घाबरून गेल्या होत्या. त्यांना काय करावं काहीच समजत नव्हतं. मावशी आई, तू पुढे जा. मी हिला घेऊन आलोच. हिला आता बँडेजची गरज आहे. प्लीज तू पुढे जा, मी आलोच. मावशी आईंना तर काही समजत नव्हतं. त्यात त्यांनी अरुणातराव आणि सुलोचनाताईंना पुढे पाठवलं होतं. अरे, तुम्हाला या अवस्थेत सोडून मी कसं जाऊ राजा? मावशी आईंना ईशाच्या अवस्थेवर वाईट वाटत होतं. प्लीज मावशी आई, जा. मी आहे हिच्यासोबत. तू नाही गेलीस तर पूजेला वेळ लागेल आणि हिला उगीच गर्दीत त्रास नको व्हायला. मी हिला मलमपट्टी करून घेऊन येतो. रयच्या बोलण्यावर मावशींचा नाविलाज झाला. पुढे जाऊन रघुनाथरावांच्या कानावर घालावं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्या काळजी घे ईशाकडे पाहत म्हणाल्या आणि निघून गेल्या. रयतने ईशाकडे पाहिलं. पायातून अजूनही रक्त येतच होतं. सध्याच्या परिस्थितीत त्याच्यासोबत बॉडीगार्ड पण नव्हते. त्याने पटकन खिशातून त्याचा पांढरा शुभ्र रुमाल काढला आणि तिच्या जखमेवर घट्ट बांधला. रुमाल घट्ट बांधल्याने तिचं ब्लिडिंग थोडंसं कमी झालं. त्याने ईशाकडे पुन्हा पाहिलं. तिला आता चालता येणार नाही म्हणून त्याने तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि गाडी जिथे लावली तिथे घेऊन आला. त्याने गाडीचं दुअर एका हाताने उघडलं आणि तिला फ्रंट सीटवर बसवलं. त्याने पटकन फ्रंट डिकीतून फर्स्ट एड किट घेतली आणि तिची जखम व्यवस्थित क्लीन करून त्यावर पट्टी केली. सध्या पायाला पट्टी केल्यामुळे तिला थोडं बरं वाटत होतं. तिने त्याला हलकेच डोळे उघडून पाहायचा प्रयत्न केला. तो अजूनही तिच्या पायाला हात धरून होता. त्याने त्याचं राहिलेलं काम पूर्ण केलं. खूप काळजीने तो पट्टी करत होता. त्याच्या डोळ्यात त्याला तिच्यासाठीची तगमग दिसत होती. तिचं ब्लडिंग होतं हे पाहून पट्टी करताना थरथरणारे त्याचे हात तिला स्पष्ट दिसत होते. सगळं नीट आहे ना? त्याने पुन्हा पायाकडे पाहत खात्री केली आणि खात्री झाल्यानंतर त्याने डोकं वर केलं. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिची पापणी देखील खाली पडत नव्हती. तिच्या डोळ्यांतील पाणी रडून सुकून गेलं होतं. आत्ताच तिला रयतने उचलून गाडीत आणलं होतं. मगाशी घाईघाईमध्ये आणि वेदनेने तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. पण आता ब्लडिंग थांबल्यामुळे वेदना कमी झाली होती आणि तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने जस्ट डोकं वर केलं होतं. क्षणभर ते दोघे एकमेकांना पाहतच राहिले. आता कसं वाटतं तुला? त्याने तिच्यापासून थोडं मागे होत तिच्याकडे पाहत विचारलं. थोडंसं पेन आहे पण बरं वाटतं आता. तिनेही तिची नजर चोरून घेतली आणि तिला तसं पाहून याच्या काळजात धस्स झालं. त्या लाल बनारसी शालूमध्ये एखादी मुलगी लाजून नजर चोरत असेल तर कोण्या मुलाला आवडायचं नाही तिला पाहायला. रयतचंही तसंच झालं होतं. ओके, तुला आरामाची गरज आहे. हवं तर तू गाडीत थांबू शकतेस. मी जाऊन पूजा करून येतो. तिला अजूनही वेदना आहे म्हणून रयत बोलला. पण तिच्या तल्लख बुद्धीला त्याचं म्हणणं पटलं नाही. नाही नको, मी पण येते तुमच्यासोबत. तसंही आता गुड फील होतंय मला बऱ्यापैकी. तिला एकटीला गाडीमध्ये थांबायची भीती वाटत होती. शिवाय मावशी आईंची पूजा पण होती. किती उत्साहाने त्यांनी पूजा करायचं ठरवलं होतं. त्यांचा उत्साह तिला कमी करायचा नव्हता. म्हणून मग तिनेही त्याच्यासोबत दर्शनाला यायचा निर्णय घेतला. ती उठायचा प्रयत्न करत होती पण तिला उठता येत नव्हतं. अहो, इकडे या. हे बघा, पंडितजी आले आहेत. सुलोचनाताई अरुणाथरावांना मागून आवाज देत होत्या. अहो, आलोस. किती घाई. पूजा हळू केली तर मनही प्रसन्न होईल. अरुणाथराव सुलोचनाताईंकडे पाहत म्हणाले. हो, पण त्यासाठी तुमच्या लाडक्या लेकाकडे तेवढा वेळ पाहिजे ना शांततेत पूजा करायला. बाप तेसा बेटा, घोडे पे सवार. सुलोचनाताई पूजेचं सगळं सामान काढून पंडितजींना देत होत्या. काय म्हणालात?
त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखून अरुणातरावांनी त्यांना विचारलं आणि आता काय उत्तर द्यावं म्हणून त्या बोलताना गडबडल्या. अहो हां, आठवलं. हे दोघं अजून आले नाहीत का? त्यांनी विषय बदलत अरुणातरावांना विचारलं. तेवढ्यात मावशी आई धावत पडत तिथे आल्या. त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्या दोघांना सांगितला. त्यांचं बोलणं ऐकून ते दोघे जागीच उठून उभे राहिले. देवीच्या साक्षीने आज फक्त पूजा होणार होती, पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. रयत आणि ईशा मंदिरात परत आले तर त्यांच्या नात्याबद्दल असा प्रश्न विचारला जाणार होता, ज्याचं उत्तर दोघांनाही देता येणार नव्हतं. पुढच्या भागामध्ये नक्कीच कळेल की त्या दोघांमध्ये आणखी काय काय गोंधळ होणार आहे ते. चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन न चुकता तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.